ज्या जीवदानी आईच्या आशीर्वादाने पुणित झालेल्या भूमीमध्ये तपस्याच्या मैदानावरती विजय मामा चषक 2026चा दर्जेदार खेळ आपण गेले 2 ते 3 दिवस आणि कालचा ओपन हाफ देखील दमदार झालेला आहे. गुट्टी 11 संघानं जबरदस्त कामगिरी केली. काउंटडाऊन घेतो आहे 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवरती विकेट. फलंदाज संजय बॅक टू द पवेलियन. दया कुछ तो गडबड है. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. कडे खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला संजयनं. पहिलाच गडी बाद झालाय. नवीन बॅटर चला लवकर मैदानावरती. क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता संधी मिळेल अक्षयला. V20 पर फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 ग्रामीण विभाग. 2 विभागामध्ये ही स्पर्धा आपण पाहू शकता. शहरी विभाग काल आपण अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू या मंचावरती पाहिले. ओंकार देसाईला, आकाश चिंदारिया सारखे दिग्गज खेळाडू व मैदानावरती दाखल झाले होते. त्याचबरोबर पहिल्या चेंडूवरती यश मिळालं. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू दिलाय गोलंदाज दयाने. अक्षय ऑन स्ट्राइक. सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार जाईल. ही तर सुरुवात आहे. आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझी असेल आणि मार्केट पण माझं असेल. या ठिकाणी अगदी ठासून सांगतोय अक्षय, चौकार ठोकतोय. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. सुंदर टायमिंग. स्ट्राइकवरचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे आणि अशा वेळा आपण ओव्हर द टॉप करणं देखील गरजेचं आहे. काही आमचे जे बॉल बॉय आहेत त्यांनी स्क्वेअर लेगच्या दिशेने जायचं आहे, जिथे नाश्त्याची व्यवस्था पण करण्यात आलेली आहे. 4ला 1 स्थिती आहे. पहिला चौकार या इनिंगमधला अक्षयच्या बॅटमधनं. धावसंख्या 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आई फटका चांगला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर. 2 क्षेत्ररक्षक. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकानं चेंडू पकडलाय. एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती आता 5 वरती. महत्त्वाचा सामना, महत्त्वाची लढत प्रेक्षकांसाठी. परभणी उत्कंठवर्धक सामने. विजय मामा चषक 2026 10व्या पर्वाचा थरार 30/1/2026. आजचा सामना जो आहे तो बरोबर 10 वाजून 5 मिनिटांनी सुरू झाला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. बघूया रनिंग कॅच. ओ सुरेख अप्रतिम या ठिकाणी झेल पकडलाय. राजसचं झेल पकडलेला आहे. बघा हा झेल आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. विकेट तर गेले. डिका स्पोर्टवरती ॲक्शन रिप्ले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला तर मोठा फटका खेळला. हवेत चेंडू आहे. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक काउकॉर्नरमध्ये गेला आणि अप्रतिम. म्हणजे जर कॅमेरामॅन असतील, जर आपल्याकडे कॅमेरा असतात तरी फोटो छान काढला असता. सुंदर कामगिरी केली. सुंदर झेड टिपला गेला. सूरज आपलं खातं खोलू शकले. धावसंख्या 5ला 2. दया या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करत असताना सुरेख कामगिरी करतो. बॅट्समन तयार आहे. 2 बॅट्समन तुम्ही तयार का ठेवत नाही मला कळतच नाही आहेत. बॅट्समन आऊट झाला तर तुमच्याकडे 2 पर्याय पाहिजेत. 2 किंवा 3 पर्याय ठेवा, पण बॅट्समन तयार ठेवा. V20 पर फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 धावसंख्या 5ला 2. दया आपल्या बॉलिंग मार्फतती सज्ज असेल. एक दया मैदानात आहे, एक दया इथे व्यासपीठावरती आहे. अमर आणि दया स्कोरिंगचं काम करतात. मिस्टर आयुष डिजिटल स्कोरर देखील तयार आहेत.
एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि कसं स्माईल दयाच्या चेहऱ्यावरती. वा दया वा वा उस्ताद वा, काय गोलंदाजी केले. एक चौकार जरूर आलाय परंतु 2 मोहरे टिपले गेलेले आहेत. पहिल्याच चेंडूवरती विकेट होती, त्यानंतर एक अप्रतिम झेल टिपला गेला कॉर्नरला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक ऑफसाईडला चेंडू खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सातत्याने बिझी. 3 क्षेत्ररक्षक पाठला करतायत. आता मिडापचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि अशा रीतीनं धावपलकावरती एकूण डाबा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जुदानी राऊतपाडा धावसंख्या 8-2. साईकृपा बिरारपाटा जुदानी राऊतपाडा या 2 संघादरम्यान पहिली लढत आहे. चंदनसर गटामधनं हे दोन्ही संघ खेळत आहेत. यंगस्टर शिरसाट वाघोबा बावकळ संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी यायचे. यंगस्टर शिरसाट वाघोबा बावकळ. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओव्हर नाव स्कोर 8-2. यशस्वी षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये दयानं अप्रतिम कामगिरी केली आणि पॉवरबद्दल षटक समाप्त झाले. गोलंदाजी मार्कवरती विवेक. हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे. पंधरा मिनिटं दिलेली आहेत तुम्हाला. 10 मिनिटं आणि 25 सेकंद शिल्लक आहे 2 षटकं पूर्ण करण्याकरता. संघानं वेळेवरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. ब्लॅक ट्रॅक परिधान करणं देखील मॅन्डेटरी आहे. सुरेख चेंडू थोडासा ऑफ टर्मच्या बाहेरचा. लेन चांगली होती आणि फारसा फुटफुट होता हा चेंडू खेळत असताना. आपण बघू शकता ऑफसाईडला खेळायचं होतं बॅट्समनला. कृपेश मैदानावरती 1 वरती बॅटिंग करतोय. धावपलकावरती एकूण डाब आहेत 8-2 स्थिती आहे सध्या. यंगस्टर शिरसाट आणि वाघोबा संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी यायचे. फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. हवेत चेंडू आहे. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला. झेल. कृपेचा संपला खेळ. विवेकला मिळतं यश. धक्का क्रमांक 3. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. सुरेख कामगिरी करत असताना गोलंदाज जुदानी राऊतपाडा आणि साईकृपा बिरारपाटा 2 मातबर संघामधलं हे बॅटल आहे. धावपलकावरती एकूण धावांचा विचार केला तर 8-3 आहे. टॉस साईकृपा बिरारपाटानं जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाज तो निर्णय सार्थ ठरवत असताना सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिलं षटक दयाचं होतं. या षटकात 2 गडी बाद केले. आता पुन्हा एकदा विवेकला संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत त्याने देखील विकेट प्राप्त केलं आहे. आणि पहिला चेंडू बघा, पहिला चेंडू डॉट आहे, त्यानंतर 1 विकेट आहे. नवीन बॅटर दाखल झाले मैदानावरती कुणाल आणि अक्षय ही जोडी मैदानावरती. अभि चेंडू कमरचा क्षेत्ररक्षक रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धाबा येतात. एकच खणखणी चौकार आपण बघितला. त्यानंतर धावांचा वेग मंदावलाय. अप्रतिम कामगिरी केली. फारशी मुभा दिली नाही मोठे फटके खेळण्याकरता. अतिशय दर्जेदार कामगिरी गोलंदाजाकडून. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. धावपलकार धाबा आहेत 9-3. याच वेगानं तुम्ही धावा केला तर धावपलकार धाबा 24 होऊ शकतात. ऑन साईडला पूल करायचं होतं. टप्पापर्यंत ऑफ टर्मच्या बाहेर जाणारा चेंडू, वळणारा चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. ऑन साईडला लॉंग ऑन मिडविकेट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक. धावपलकार एकूण डाब आहेत 9. 2 चेंडू या षटकात शिल्लक आहेत. 5वा चेंडू आहे अत्यंत महत्त्वाचा. अगदी 8 ते 10 पावलांचा बॉलिंग मार्क विवेकचा. अभेद चेंडू आहे. सातत्यानं लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बिझी आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑन. झेल पकडला गेलाय. फलंदाज अक्षयची कळी संपुष्टात. त्यानं धावा केल्या 7. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. 9-4 नाजूक स्थितीमध्ये आता संघ. झिम्बाब्वे आणि भारत 1983 मध्ये आपण एक सामना बघितला होता. 17-5 स्थिती होती. तर आता इथे या मॅचमध्ये आपण बघितलं तर जुदानी राऊतपाडा अडखळत या ठिकाणी बॅटिंग करतायत. आत्मविश्वास जाणवत नाही आहे. अफलातून गोलंदाजी केली जाते. गोलंदाज विवेककडून. विवेक आणि दया
दर्जेदार कामगिरी. आमचे डिजिटल स्कोरर आहेत मिस्टर ऋषिकेश. डिका स्पोर्टवरती आपण या संपूर्ण स्पर्धेचा अद्भुत थरार पाहताय. सकाळचं सत्र 10:05 आजचा सामना पहिला सुरू झाला. सुरेख गोलंदाजी. फक्त त्यांनी टॉस जिंकलेलं नाही आहे. विशेष करून आपण बघितलं तर साई कृपा विरार फाटा संघानं तर पॉवर प्ले जिंकलाय. त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील विवेकनं अप्रतिम कामगिरी केली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अयोध्याने राऊतपाडा 9-4. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. थँक्यू डीजे यंगस्टार शिरसाट. वाघोबा बावकळ हा तुम्हाला 5वा कॉल आहे. आत्तापर्यंत 5 कॉल झालेले आहेत. आपण इथे यायचे फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्याकरता. दयाला भेटायचे. V20 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026चा क्रिकेटचा महासंग्राम. शानदार आयोजन. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल राजेश. टाईमलाईन बघा. मागचे 15 चेंडू जर बघितले तर तिथं फक्त एकच चौकार आहे आणि 4 डब्ल्यू बघायला मिळत आहे. विकेट सातत्यानं जात आहे तर मोठे फटके येत नाहीत. अचूक नियंत्रित मारा केला जातोय आणि ह्या लेखाजोखा आहे मागच्या 15 चेंडूंचा. 9-4 स्थिती. ऑन साईडला सुरेख फटका खेळला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. 1 धाव पूर्ण केले आणि दुसरी धाबी आरामात या ठिकाणी पूर्ण करतील. 2 धावांनी धावसंख्या पडले. आता दुहेरी अंकामध्ये पोहोचले. निल्सन आकडा 11-4 स्थिती आहे. आईब जुदानी राऊतपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना साई कृपा विरार संघानं टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यंगस्टार शिरसाट वाघोबा बावकळ संघ. कुणाने जर लगातार 3 षटकार ठोठावले तर अमरकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बाउन्स. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी केली जाते. सुरेख मारा मैदानावरती करत असताना गोलंदाज. 11-4 स्थिती आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. ऑफसाईडला क्षेत्ररक्षणाचा विवरचना जर बघितलं तर फ्लाइंग 3 पॉईंट एक्स्ट्रा कबड आणि लॉंग ऑफ. छान टायमिंग आहे. पूल केलं आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. एकच धाव मिळेल. एकेरी दुबीर धावा येत आहेत. एकच चौकार खणखणी चौकार होतं. त्यानंतर गोलंदाजाचा धबधबा या मॅचमध्ये राहिला आहे. कमालीची गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावरती नियंत्रण खूप चांगलं आहे. 12-4 स्थिती. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. यंगस्टर शिरसाट वाघोबा बावकळ आपण टॉससाठी यायचे. कुणाल 4 सचिन आपलं खातं खोलू शकलेलं नाही आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका या ठिकाणी बखळायचं होतं. आता तर बॅटिंग करायची होती. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टीरक्षण खूप चांगलं होते. धाव घेण्याचा प्रश्न नाही आहे. धावपलवरती एकूण डाबा आहेत. 12-4. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आहे. सोळे साहेबांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आला एक्स्ट्रा कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड केला जाईल. 2 धावा मिळतील आणि 2 धावांनी धावसंख्या आता वाढते. फारसा वेग नाही या धावसंख्येमध्ये. आपण बघितलं तर गोलंदाजाने अप्रतिम मारा केला आहे. बॅटिंग अधूनमधून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न झाला परंतु तंत्राचा थोडासा विसर पडला आहे. धापलकरती धाबा आहेत. 14-4. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. विजय मामा क्रिकेट चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सरची शान. विजय घरट मामा महान. या विजय मामा चषक 2026 ग्रामीण विभाग आणि त्याचबरोबर शहरी विभाग वेगवेगळे 2 या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहेत. पण माध्यम एकच आहे. विजय मामा चषक 2026. साई कृपा विरार फाटा आणि आयजुदानी राऊतपाडा या 2 संघादरम्यान हे बॅटल पाहतोय. योगेश गोलंदाजी मार्कवरती. मिस्टर सुख चेंडूच्या खाली. गोलंदाज योगेश पकडला जाईल. कुणालचा संपला खेळ. 4 धावा करून कुणाल बाद.
संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. दबाव वाढलाय. गोलंदाजांनी तिखट मारा केलाय त्यामुळे दबाव फलंदाजांवरती वाढलेला आहे. लेग ब्रेक केलेला चेंडू वळणारा टर्न अँड बाउन्स. सुपर बॉलिंग. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. ऑफटमच्या थोडासा बाहेर चेंडू पीस झाला आणि तिथून गिरकी घेणारा चेंडू आहे. 14-5 निंबा संघ गारद करण्यामध्ये यश मिळाले साई कृपा विरार पाटा टीमला. बॅकपुढे जाऊन चेंडू खेळायचं होतं. पॉईंटच्या दिशेने बॅटची कड लागली आणि तिथून तो फ्लँक स्लिपमध्ये गेला. एकच जमेल. धावांकरता संघर्ष मैदानावरती बॅट्समनला करावा लागतो आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे जे आत्ता आपल्याबरोबर डिका स्पोर्टवरती जॉईन झालेत. विजय मामा चषकाचा आनंद घेण्याकरता मैदानावरती दाखल झालेल्या प्रेक्षकांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. साई कृपा विरार फाटा अप्रतिम कामगिरी. धावात 15-15ला 5 राऊतपाडा अडचणीत सापडलाय. यंगस्टार शिरसाट आणि वाघोबा बावखळ पुढे सरसवत खेळायचं होतं. आज या मॅचमध्ये आपण बघितलं तर एक गोष्ट जीवदानी राऊतपाडा संघाकडनं चांगली झालेली नाही आहे. सातत्याने विकेट गेल्यात. सध्या 5 फलंदाज डगआउटमध्ये आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंगमध्ये. याचा अर्थ पूर्णपणे वर्चस्व राहिलं आहे साई कृपा विरार फाटा संघाचं पहिल्या इनिंगवरती. फुलटा चेंडू ऑन साईडला खेळला. स्कोअरिंगमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती मयूर त्या ठिकाणी आहे त्यामुळे 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती आता 17-17ला 5. चौथ्या षटकाचा खेळ. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. निर्णायक षटक मैदानावरती. यंगस्टर शिरसाट वाघोबा बावकळ संघाचा कॅप्टन. आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या. टॉससाठी तयार राहा. V24 फाउंडेशन अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योगेश. 17ला 5. फुलटॉस चेंडू आज खेळता आलेला नाही आहे बॅट्समनला. एकूण षटकांचा विचार केला तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 17ला 5 तिथे 18 धावांची आवश्यकता साई कृपा विरार पाटाला हा सामना जिंकण्याकरता. लगेचच साई कृपा विरार आपण मैदानाच्या बाहेर या. बॅट्समन आपण मैदानाच्या बाहेर या आणि त्याचबरोबर आई जीवदानी राऊतपाडा आपण लाईनमध्ये मैदानावरती लवकर यायचं आहे. यंगस्टार शिरसाट वाघोबा बावकळ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. विरार फाटा जरा लवकर या. लवकर बाहेर या. हे विजय मामाचा बायोडेटा कागरी सेनेचा पुढारी मोठा. क्रिकेट स्पर्धेत सिंहाचा वाटा स्पर्धेसाठी खर्चितो नोटा. हे इमानी नेता कर्तव्य दक्ष पालघर जिल्हा उपाध्यक्ष. जनतेला अभिमान विजय घरत मामा महान. हे दोस्ताना अभिमान विजय घरत मामा महान. यागरी सेनेची शान विजय घरत मामा महान. शिवभक्त श्रद्धावान विजय घरत मामा महान. अष्टपैलू क्रिकेट संघ खेळण्यामध्ये हे झाले दंग. संघर्ष करतील जिंकाया जंग मारतील चौके छक्के उतुंग. हे बघण्यासाठी जमल्यात प्रेक्षक कार्यवाहक सारे आयोजक. केला आयोजन छान विजय घरत मामा महान. यागरी सेनेची शान विजय घरत मामा महान. शिवभक्त श्रद्धावान विजय घरत मामा महान.
हाल ठीक. आदरणीय सन्माननीय धनाजी सुले साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. मुख्य मंचावरती अमरजित दादा राम, दयानंद पाटील, गंगाधरजी आणि धनाजी सुले साहेब आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक आपण पाहिला तर 2. टॉस V24 फाउंडेशन आणि अग्रिसेना यापैकी तुम्हाला कॉल करायचा आहे. टॉस अग्रिसेना म्हटलं आणि V24 फाउंडेशन आला आहे. टॉस मात्र या ठिकाणी पार पडला. धनाजी सुले साहेबांना विनंती असेल दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण स्थानापन्न व्हायचं. बावखत संघानं टॉस जिंकल्यात, काय डिसिजन असणार? सांगतो आमचा कॅप्टन या लागलेला आहे लवकरात लवकर आपण डिसिजन याच ठिकाणी घ्यायचं कारण या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे डिसिजन इथेच घ्यावं लागेल. काय डिसिजन आहे? फिल्डिंग घेतो. खूप साऱ्या शुभेच्छा असतील कारण मॅच सुरू आहे, त्याच्यामुळे जास्त प्रश्न नसतील. टीम बावखल संघानं टॉस जिंकल्यात. प्रथमतः निर्णय त्यांनी घेतलात आम्ही फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी मैदानाच्या मध्ये इन्व्हाइट केलं जाईल टीम शिरसाट या संघाला आपण पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा डिका स्पोर्ट्सला आपण जॉईन होऊयात, जाऊयात चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. धन्यवाद. थँक्यू धनंजय. विजयमामा चषक 2026चा क्रिकेटचा महासंग्राम शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं दमदार खेळ देखील बघायला मिळतोय. अर्थात गेले 3 दिवस अतिशय दर्जेदार खेळ आपण पाहिलेला आहे. कालचा शहरी गटामधनं पहिला सामना जो आपण बघितला होता तो देखील महत्त्वाचा होता आणि गोटू 11 संघानं कालचा दिवस गाजवला. तट बॅट पॉईंट कवर, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक मिडअपमध्ये आहे, लॉंग ऑन आणि मिड विकेट सीमारेषेवरती. पहिल्या चेंडूवरती धक्का बसलाय. स्टनिंग स्टार्ट. धावसंख्या छोटी आहे परंतु ती मोठी करण्याकरता तुम्हाला विकेट घ्यावी लागेल आणि ती विकेट गोलंदाजाने घेते. संजयला यश मिळते. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन मध्ये जात असताना दया आणि बिकी संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. आता प्रत्यक्षात धावसंख्या तर आपल्याला मोठी करता येणार नाही परंतु 2 विकेटने या ठिकाणी आत्मविश्वास प्रचंड वाढेल गोलंदाजाचा. 2 विकेट या ठिकाणी घेतल्यात आणि सर्वात महत्त्वाचं काय तर खर्च जास्त केलेला नाहीये. जिंकण्याकरता 18 धावांचं आव्हान आहे. दोन्ही संघाकडनं जी सुरुवात आहे अगदी तशाच प्रकारची आहे. साईकृपा विरार पटा संघाकडनं दयाने जेव्हा गोलंदाजी केली. सर आदरणीय संजय जोगे साहेब यांना विनंती आपण मंचावरती यावं. संजय जोगे आपणास विनंती आपण मुख्य मंचावरती यावं. आपलं स्वागत आहे. प्रशांत सर. षटकातला पुढचा चेंडू संजयचा. एक्स्ट्रा कव्हरला सुरेख फटका, दर्जेदार टायमिंग. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. अशा पल्लवित करणारा चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. संजयच्या आत्मविश्वासावरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॅट्समन अभिजितच्या बॅटमधनं पहिला चौकार. धावसंख्या धावफलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धाबा. हॅट्रिक गोलंदाज संजय होतात आणि या हॅट्रिक बॉलवरती संघाला ट्रीट दिले. त्यानंतर लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला जेल. संजयला मिळतोय 3रा यश. फलंदाज अभिजित बॅक टू द पॅव्हलियन. 3रा धक्का. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. दोन्ही संघ एकमेकांना कॉपी करतायत. विकेट आपण बघतो सातत्याने जात असताना आपण पहिल्या इनिंगमध्ये आई जुदानी राऊतपडा संघाची स्थिती अशीच बघितली होती आणि या ओव्हरमध्ये देखील चौकार. आता 3 गडी बाद झाले. 3 गडी बाद 4 अशी स्थिती म्हणजे 4ला 3 स्थिती आहे. डिका स्पोर्टवरती आपण संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहताय. 20 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. समीकरण आपल्या स्क्रीनवरती आहे. साईकृपा विरार फाटा संघाचा जर विचार केला एक चांगला संघ आहे परंतु दुसऱ्या बाजूला
3 गडी बाद करण्यामध्ये संजयला यश मिळालेलं आहे. वा संजय, काय गोलंदाजी केली. रणांगणामध्ये जो घाम गाळतो तोच या ठिकाणी इतिहास लिहितो. आता इथे धावसंख्या फार मोठी नाही, परंतु सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी केली. कौतुक जास्त झालं त्यामुळे चेंडू मिडलने लेग स्टंपला टाकण्याचा प्रयत्न झाला आणि लेग स्टंपच्या खूपच बाहेर गेला. वाईट बॉल. धावसंख्या 5-5ला 3 स्थिती आता आपण पाहू शकता साई कृपा विराट फाटा संघाची. यज्ञेश राजेश ही जोडी मैदानावरती गोलंदाजी मार्क होते. संजय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. फ्रंटलाईन गोलंदाज संजय. सुरेख चेंडू, टप्पा थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अफलातून गोलंदाजी या षटकात. पहिल्या षटकाचा खेळ 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. धावफलका दाबायत 5-3. संजयजी ओगे साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट प्रति नितांत प्रेम. टप्पापर्यंतर थोडासा बॉल लेग स्टंपकडे जाणारा चेंडू मनगडच्या साह्याने वळवला. छान फटका होता. सिंगल धाव, एकेरी धाव देखील तितकीच महत्त्वाची असेल. लढायचं आहे मैदानावरती आणि त्यासाठी फक्त 18 धाबा तुम्हाला डिपेंड करायचे आहेत. धावफलका धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6-3, 8-2, 6-3. आपण हे कंपॅरिझन बघू शकता. आफ्टर 1 ओव्हर 8-2 अँड 6-3. 18-12. 18 चेंडूमध्ये 12 धाबांची आवश्यकता. ही समीकरण आपल्याला बघायला मिळते. ड्रोन व्ह्यू आपल्या स्क्रीनवरती आहे. अत्यंत अद्भुत असा नजारा. तपस्याचे मैदान. पेट्रोल पंपाच्या बरोबर मागे चंदनसार विरार पूर्वमध्ये आहे आणि या मैदानावरती डागडुजी करण्यात आलेली आहे. मैदानाला एक वेगळा चेहरा देण्यात आलेला आहे. विजयबाबांच्या माध्यमातून प्रचंड खर्च या ठिकाणी करण्यात आला आहे. आणि संजयजी ओगे साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आज तुम्ही क्रिकेट खेळणार आहे का? येस. ज्या किटमध्ये तुम्ही आहात त्यामुळे निश्चितच जाणवतं की आज मैदानावरती संजयजी ओगे साहेबांचा जलवा बघायला मिळेल. फटका जबरदस्त आहे. कबर आणि एसचा कबरचा क्षेत्र भेद. चेंडू जाईल सीमारेषा पार. यामध्ये नाही कोणतं दुमत. चेंडू जाईल 4 धावांकरता चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. ओव्हर पिच चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. लवकर ओळखला, रीड केला आणि अप्रतिम फटका. फलंदाज यज्ञेशच्या बॅटमधनं राजेशही फटका खेळला होता. कव्हर ड्राईव्ह आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लेसमेंट. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन आहे. धावफलका दाबाय 10-3. 16 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्याकरता साई कृपा विराट फाटा आणि आई जीवदानी या 2 संघादरम्यान सुरू असलेलं हे पहिलं बॅटल. त्याचीच गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर एक कमबॅक करणारा चेंडू गोलंदाज तेजसकडनं टाकण्यात आला. फलंदाज यज्ञेश इज प्लेइंग ऑन 5. ऑन साईडला चेंडू खेळा. सुरेख फटका आहे. सुंदर टायमिंग. लॉगनमध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. एकेरीवरती समाधान मानावं लागेल. जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता. सध्या स्थिती 11-3. 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. विकेट पडली म्हणजे काही लढाई संपली नाही आहे. पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे गरुड झेप घ्यायची असते आणि तेच करत असताना मैदानावरती यज्ञेश 6वरती घेतोय. या 6 धाबा या 18 धाबांचा पाठलाग ते गोलंदाजांना करायचं आहे. 18 धाबा डिपेंड करण्याकरता विकेट घेणं गरजेचं आहे. विकेट त्याचबरोबर नियंत्रित मारा, दर्जेदार क्षेत्ररक्षण. धावफलका धाबा 12-3. तेजस गोलंदाजी मार्कवरती सज्ज. आपल्या कोट्यातलं अत्यंत महत्त्वाचं पहिलं षटक संघाचं दुसरं षटक आहे. सुरेख फटका खेळलाय. धोनीच्या अंदाजामध्ये मॅच समाप्त केलाय. वा यज्ञेश वा. राजेशाही फटका खेळत असताना सरळ बॅटनं डाऊन द ग्राउंड फ्लॅट षटकार. विनिंग स्ट्रोक. खेळ खल्लास. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. हस्तांदोलन करायचं आहे. हस्तांदोलन. बघा, तुम्ही गेले 3-4 दिवस क्रिकेट बघताय. यंगस्टर शिरसाट आणि वाघोबा बावखळ, आपल्याला विनंती आहे, आपण एक संघ डगआउटमध्ये येईल बॅटिंग करण्याकरता. जो संघ आहे अर्थात तो डगआउटमध्ये येईल आणि दुसरा संघ दुसऱ्या बाजूने मैदानावरती येणार आहे. चला, जास्त वेळ घेऊ नका. यंगस्टर शिरसाट, वाघोबा बावखळ. पहिला सामना समाप्त झालेला आहे. या सामन्याचा गेम चेंजर
या सामन्यामध्ये गेम चेंजर खेळाडू आहे मिस्टर विवेक. 1 नंबरची गोलंदाजी केली, एकच धाव दिले. चला आता दुसरी टीम मैदानावरती लगेचच यायचं आहे. यंगस्टर शिरसाट, वाघोबा, बावकळ, विवेक आणि त्याजवळ पराभूत झालेला संघ आई जीवदानी राऊतपाडा. आपला कॅप्टन आपण व्यासपीठावरती पाठवा. साई कृपा बिरार पटा, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आई जीवदानी राऊतपाडा आपला कॅप्टन आमच्या मंचावरती येईल आणि विवेक या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू आहे. लगेचच मैदानाचा ताबा घ्या, कारण सर्व सिस्टम अगदी सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत. हे आपण जाऊयात प्रशांत सरांच्या दिशेने. थँक्यू धनंजय. वेलकम बॅक. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. आपण या ठिकाणी पाहतात विजय मामा चषक 2026चा महासंग्राम. पराभूत झालेल्या संघाला देखील सन्मानित करण्यात येतं. आज संजय ओगे लिजंड खेळाडू आपल्याबरोबर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. पराभूत झालेल्या संघाचा सन्मान संजय ओगे. मला वाटतं दुपारच्या सत्रामध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या मॅचमध्ये आपण त्यांचा जलवा बघणार आहोत. त्यानंतर गेम चेंजर खेळाडू विवेकनं 1 नंबरची गोलंदाजी केली, फक्त एकच धाव दिली, 2 गडी बाद केलेत आणि त्यामुळे गेम चेंजर ऑफ द मॅच हा पुरस्कार त्याला दिला जातोय. मित्र कसं वाटतंय? ओगे साहेब थँक्यू सो मच. छान वाटते खूप. सकाळच्या सत्रात टिचून मारा सर्व गोलंदाजांनी केलं. एक बॉलिंग युनिट तुमच्याकडे चांगलं आहे की समोरून बॅटिंग खराब झाली? नाही ट्रॅव्हल नाही होत होता बॉल, म्हणून आमची गोलंदाजी चांगली झाली. अभिनंदन, कामगिरी केलेली आहे. सुरुवात होईल तसंच एक बिझी समालोचक धनंजय पाटील मायक्रोफोनवरती येतील.